आज पुण्यात गणपती मंडळाची बैठक झाली। त्या बैठकीत नेमका तोडगा काय निघाला या संदर्भात आपल्यासोबत सुद्धा पुनीत बालनसाहेब आहेत। मला सांगा ठरलं काय, कारण मानाच्या 5 नंतर कोण हा थोडा एक वादाचा मुद्दा होता, पण आता अण्णा थोरातांनीच आम्हाला सांगितलं की मानाचा 6वा भाऊ रंगारीच असेल। तुम्ही त्याचं सगळं प्रतिनिधित्व करता काय? हे बघा, आज पोलीस आयुक्तांसोबत आम्ही सगळे मंडळांची बैठक झाली। त्याच्यातून सगळे मंडळ जे पण दुसरे मंडळ आहेत आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करणार आहे आणि चर्चेतून मार्ग निघणार आहे। हे 100% त्याच्यातूनच मार्ग निघेल। पुढच्या 2 ते 4 दिवसात या चर्चेतून मार्ग निघेल। पण हे निश्चित आहे की जी प्रेस कॉन्फरन्स संयुक्त अखिल मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी घेतली आहे ती निश्चित आहे की मानाच्या 5व्या गणपतीच्या पाठोपाठ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडळ हे मुख्य विसर्जनमध्ये सहभाग होणार। तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात? 100% अण्णांनीच तुम्हाला आता सांगितलं आहे, तर त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहे आणि राहणारच आहे। पण सगळ्या मंडळांना सोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करून याच्यातून व्यवस्थित जी तोडगा आणि मार्ग निघेल ती आम्ही 2-4 दिवसात तुम्हाला कळवणार। मग मुद्दा असा आहे, तुम्ही ठाम आहात ऑब्व्हियसली, आता अण्णांनीच सांगितलं, पण मग 6वा तोष्टा कासार आणि महापालिका आणि दगडूशेठ यांचं काय? दगडूशेठनी ऑलरेडी जाहीर केली की 4 वाजता ते त्यांच्या वेळेच्या प्रमाणे निघणार। राहिला प्रश्न बाकी मंडळांचा, मी आधी पण बोललो, आम्ही सगळ्यांशी बसून बोलून मार्ग काढून तुम्हाला 2-4 दिवसात कळवणार। मिरवणुकीत कुठली वादवादी, कारण मध्ये हे गणेश उत्सव आहे, हे लोक उत्सव आहे। इथे लाखो भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जनमध्ये दर्शन घेण्यासाठी पण येतात आणि ह्या मिरवणुकीला कुठेही गालबोट लागणार नाही याची खात्री घेऊन, विसर्जन मिरवणुकीत पण कुठली गालबोट लागणार नाही हे खात्री घेऊन आम्ही सगळ्यांसोबत बसून मार्ग 100% काढणार। ढोल पथकांची संख्या आणि साईज कमी होणार 100%। भाऊ रंगारीने ऑलरेडी निर्णय घेतला आहे की दरवर्षी आम्ही 3 पथक लावायचो, ह्या वर्षी आम्ही 2च ढोल पथकं लावू। आमच्याकडे बँड नसतो, ढोल पथक 2 लावू आणि जी प्रिस्क्राइब्ड लिमिट आहे 40 का 50 ढोलचं त्याच्यापेक्षा जास्ती लावणार नाही। ते पुनीत बालन यांनी सांगितलं की ह्या वेळेस त्यांनी जसं प्रेस कॉन्फरन्समध्येच डिक्लेअर केलं होतं की आमचा 6वा असेल, त्या भूमिकेवर ते आजही ठाम आहेत। त्यामुळं मग आता बाकीची मंडळ काय भूमिका घेतात? तोष्टा कासार जो एरवी परंपरेप्रमाणे 6व्या क्रमांकावर असतो ते काय भूमिका घेतात त्यावर पुढच्या सगळ्या गोष्टी, आणि पुढच्या बैठकीत त्यांनीच सगळ्यांनी सांगितलं की आम्ही एकत्र पुन्हा बसून अंतिम निर्णय सांगू। हे थोडक्यात अजून प्रश्न मार्गी लागलाय असं म्हणता येत नाही, मार्गी लागेल असंही म्हणता येतं। म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात। बघूया आता पुढं कसं काय होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे।